जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केलेली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने मागील काही महिन्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटलेला होता, एक आंदोलन ठिकठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत होतं, अगदी तशाच पद्धतीनं आंदोलन होईल अशी शक्यता वर्तवली जाते। कारण अनेक मागण्या घेऊन पुन्हा एकदा जरांगे पाटील हे मैदानात उतरताना पाहायला मिळत आहे। ओबीसी समाजाला ज्या सुविधा आहे त्याच आम्हाला सुद्धा द्या, अशी सुद्धा त्यांची एक मागणी आहे। आणि या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत लक्ष्मण आखे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केलेली आहे, कसं पाहता? अनेक मागण्या त्यांच्या पाहायला मिळतात। हे बघा, हे लहान मुलं असतात ना, भातुकलीच्या खेळ खेळतात ना, त्याच्यापेक्षा वरचा दर्जा ह्या आंदोलनाचा नाही। काहीतरी बेकायदा मागणी करायची, जी गोष्ट कधीच होणार नाही अशा पद्धतीची मागणी करायची। काय ओबीसींना काय सुविधा आहेत की ज्या त्यांना पाहिजेत? स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला जेवढा निधी शासनानं दिला आहे, ज्याचं व्याज शासनानं भरलं आहे, तेवढं ओबीसींना काही मिळालं आहे का? जरांगेंनी आंदोलन करण्यापेक्षा जरांगेंनी थोडं मंत्रालयाकडे यावं, थोडं इथल्या प्रशासनाबरोबर चर्चा करावी। नक्की ओबीसीला मिळतंय काय? नक्की टोटल 7 लाख करोडच्या बजेटमध्ये 100%पैकी 0.6% बजेट मिळते अर्ध्या लोकसंख्येला। हे पाहिजे का तुला? हे येडपाटाचं लक्षण आहेत ही सगळी। काय रोज उठलं उठ-सूट आंदोलनं, उठ-सूट उपोषण। काहीतरी कायदेशीर मागणी करा की जी शासनाला त्याच्यावरती काम करता येईल, शासनाला तुमची मागणी मान्य करता येईल। तुम्ही काहीही मागणी करत राहिला, उगाच काहीतरी बोलत राहिलं तर त्याचं कसं होणार आहे बरं? आणि शासनाने हे फाजील लाड पुरवू नयेत। अहो, तुम्ही सोनम वांगचुक सारख्या एका IIT इंजिनियरला, शिक्षणतज्ज्ञ असणाऱ्या माणसाला, रमन मॅक्सेसे अवॉर्ड विनर असणाऱ्या व्यक्तीला, ज्याला पद्मश्री अवॉर्ड तुम्ही घोषित केला आहे, त्या माणसाला तुम्ही 16व्या 17व्या दिवशी त्याला उचलून नेऊन आत टाकता आणि बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला लगेच रेड कार्पेट घालता। हे काय आहे? कशाचं लक्षण आहे बरं? सरकारनं स्वतःच्या बुद्धीची दिवाळखोरी काढू नये। सरकारनं अशा बेकायदा मागण्याला 1% सुद्धा थारा देऊ नये असं मानणारा मी कार्यकर्ता आहे। लिगल मागणी करा, लिगल भांडण करा। जे या महाराष्ट्रातल्या 12-13 करोड जनता इथं राहते, तुमच्या मागणीनं जर मूळ ओबीसींचं घर उद्ध्वस्त होणार असेल तर ती मागणी कसं संविधान अलाव करेल बरं? मुळात जरांगेंच्या मागण्या आणि महाराष्ट्र शासनानं खूप लाड केले त्याचे, आणि हे लाड केल्यामुळं हे मारुतीचं शेपूट काही संपणार नाही। 2-3 वेळा आपण पाहिलं तर गुलाल उधळला आणि त्यांचा विजय झाल्याचं अनेकदा त्यांनी सांगितलं। मग ते आझाद मैदान असेल किंवा मग नवी मुंबई असेल, असं 1-2दा महाराष्ट्राने पाहिलं। सरकारने मागण्या पूर्ण केल्या असंही त्यांनी सांगितलं, आश्वासनं दिली गेली। नक्की मग कोण कोणाला गुमराह करतंय? सरकार त्यांना अंधारात ठेवतंय? ठीक आहे ना, जरांगे पाटलांना कळत नसेल, पण शासनानं सुद्धा त्यांना कधीतरी समजावून सांगायचा प्रयत्न केला पाहिजे ना। त्यामुळं मला वाटतं शासनाला जरांगेचं आंदोलन हवं आहे की काय असं मला वाटतं। कारण जरांगेचं आंदोलन ह्यांना हे कोण कुठं अडचणीत आलंय की जरांगेचं आंदोलन लगेच उभं राहतं। आणि जरांगेला एवढी हौस आहे ना मीडियासमोर यायची आणि महाराष्ट्राचा कॅनव्हास व्यापायची। अरे काढ ना पक्ष, कर संघटन उभं महाराष्ट्रामध्ये आणि निवडणुकीला सामोरं जा। काय लावलंय हे? 60% ओबीसींना डावलून त्या ओबीसीमधून तुम्हाला आरक्षण मिळेल आणि ते लिगली असेल, असं जरांगेचा काय अभ्यास आहे का? हे असं होणार नाही। आम्ही बोलत नाही आहोत, ओबीसी वेगवेगळ्या जात समूहामध्ये विखुरलेला आहे म्हणजे ओबीसीला काहीच कळत नाही असं जरांगेनंही समजून घेऊ नये आणि सरकारनंही समजून घेऊ नये। तुम्ही पण त्यांना जसं उत्तर देणार जर ते आंदोलन उतरले? तुमच्या आमची डे 1 पहिल्या दिवसापासून आम्ही संविधानिक भूमिका मांडतोय। आम्ही कुठेही कुणावरही दगडफेक कर, हाणमार कर, शिव्या घाल, ट्रोल कर असले उद्योग आम्ही केलेले नाहीत, करणार नाही आहोत। आम्ही ओबीसी बांधव आहोत। आम्ही संविधानिक आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून आम्ही कायदेशीर लढाई लढतोय, आम्ही संविधानिक मार्गाने लढाई लढतोय। आम्ही कधीही शासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला नाही। त्यामुळं कायद्यासमोर सर्व समान आहेत। रिझर्वेशन पॉलिसी ही या लोकशाहीने ॲडॉप्ट केलेलं सकारात्मक डिस्क्रिमिनेशन आहे, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे। हे या जरांगेला कधी कळेल? वारंवार त्यांची मागणी आहे की ओबीसीला ज्या सुविधा आहेत त्या आम्हाला द्या। जर ते आंदोलनाला बसले तर तुम्ही सुद्धा आंदोलनाला बसणार आहात का? ओबीसीचं सगळं आरक्षण त्यांना द्यायला सांगा, आम्ही आरक्षणातून बाहेर पडतो। काय लावलं हे? अरे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जाचा आकडा कार्ड बनवू आणि अख्ख्या ओबीसींचा, अर्ध्या लोकसंख्येचा, त्यांच्या आर्थिक विकास महामंडळांचा आकडा काढायला सांगा त्यांना। ही मूर्खाची लक्षणं आहेत। उगाच काहीतरी करणार डायरेक्ट येऊन राजकारण
कशाला उगाच साप 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 म्हणून भुई बडवताय. जे कधीही कायदेशीर नाही ते कधीही कायद्यात उतरणार नाही. तर तुम्ही आता म्हणालात की सरकारलाच त्यांचं आंदोलन हवं आहे का असं तुम्ही निश्चित, म्हणा कारण- तुम्हाला असं का वाटतंय हे पण बघा, कारण गुलाल किती वेळा उधळला गेला, किती वेळा शासनाची शिष्टमंडळं त्यांच्याकडे गेली, किती वेळा त्यांनी आंदोलनं मागं घेतली. मग त्याला काही मिनिंग नाही का? तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला येड्यात काढायचं काम करताय का? एका बाजूला सरकार आणि एका बाजूला मनोज जरांगे पाटील. नक्की काय चाललंय? ह्यांचं आंदोलन संपतच नाहीये. सांगितलं पाहिजे शासनानं हे असं होणं नाही किंवा हे असं करता येईल. पण त्यांना आश्वासन देऊन कुठेतरी मग ते मान्य अहो, करत मला नाही. वाटतं गरज सरकार पडते. सरकारमधल्याच काही लोकांना जरांगेचं आंदोलन हवंय. कुणाचा ते कोण कोण भरपूर लोक आहेत, तुम्ही त्याचा अभ्यास करावा. काही लोकांचा पॉलिटिकल मेरिट स्कोअर कमी झाला, TRP कमी झाला की काही लोकांना जरांगेचं आंदोलन हवं असतं. मी डायरेक्ट बोलतोय, आम्हाला कोणाची भीडभाड ठेवायची नाही. आम्ही कुणाच्या अजेंड्यावर काम नाही करत. कुणाला तरी कोणतरी अडचणीत आलं, कुणाला तरी राजकीय पद हवं असलं की मनोज जरांगेंचं आंदोलन उभं राहतं. अरे निवडणुकीला उतरा, पक्ष काढा, जनतेला सामोरं जा. इथं संविधानावर राज्य चालतो, देश चालतो. त्यामुळं उगच काहीतरी आम्ही उद्या एखादी मागणी केली तर ती मागणी मान्य होणार आहे का? त्याचं लिगल ॲस्पेक्ट तपासला जाणार आहे. हे कोण सांगेल या माणसाला? कसं मंत्रालय स्थापन होऊ शकतं बरं एका जातीचं? हे बेकायदा आहे. आणि किती मंत्रालय स्थापन करावे लागतील महाराष्ट्रात? 400 450 मंत्रालय. येड्याचा बाजार आहे. जरा अभ्यास करून बोलत जा म्हणावं, प्रेस वगैरे घेत जा. पुन्हा ते जी परिस्थिती काही महिन्यांपूर्वी होती निवडणुकीच्या आधी मराठा समाज विरुद्ध OBC समाज, आताही तशी परिस्थिती बघायला मिळू शकते. तुमची आक्रमक भूमिका असणार आहे का? आम्ही आमच्या हक्क अधिकाराच्या आड जे कोणी येईल त्यांना आम्ही जाब विचारू. त्यांच्या विरोधामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू. त्यामुळं आम्ही विस्थापित आहोत, आम्ही वेगवेगळ्या जात समूहामध्ये विखुरलेले आहोत म्हणजे आम्हाला काही कळत नाही. या आविर्भावात सरकारनंही राहायचं नाही आणि जरांगेनेही राहायचं नाही. तू एका जातीचं आंदोलन करतोय, आम्ही 450 जातीची बात बोलतोय. त्यामुळं ज्या त्या पक्षात बेसोटर आम्हीच आहोत. आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवू. राजकारणाच्या जीवावर तुम्ही बोलताय ना, तुम्ही आमदार खासदार तुमचे जास्त म्हणून तुम्ही एवढे उड्या मारताय ना. पण त्यांना मतदान करणारा क्राऊड आमचा आहे. त्यामुळं आमच्या हक्क अधिकाराच्या आड जर कोण येणार असेल तर आम्ही इथल्या आमदारांना खासदारांना तुमच्या आमदारकीचा मार्ग आमच्या OBCंच्या वाड्या वस्त्यावरनं तांड्यावरनं जातो याचं भान इथल्या लोकप्रतिनिधींना असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही शेवटी जनता सार्वभौम आहे. आम्ही अशा बेकायदा आंदोलनाला काय उत्तर द्यायचं ते आम्ही ठरवू. नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या. तर या अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या जे आंदोलनं सुरू राहतात किंवा सुरू होत आहे अशा आंदोलनाला कशा पद्धतीनं द्यायचं आहे ते आम्ही बघून घेऊ अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाच्या घोषणेवरती लक्ष्मण हाके यांनी दिलेली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा OBC विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं एक वातावरण राज्यात पुन्हा एकदा पाहायला मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई.